नमस्कार. इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजची रेसिपी आहे आंब्याचा रस. आमच्या घरासमोर 2 आंब्याची झाडे लावलेली होती आणि जवळजवळ 6 ते 7 वर्षांनी या आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले आहेत. मोहर खूप आला होता पण गळून गेला आणि फक्त 5 आंबे लागलेले आहेत. तर इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत रस करण्यासाठी. आंबे खूप मोठे आहेत, चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 5 ते 6 विलायची घेतलेली आहे, 1 वाटी साखर आणि 1 ग्लास पाणी घेतलेले आहे. पाण्याचा वापर करायचा असेल तर करायचा, नाहीतर नाही केला तरी चालेल. तर आता आपण रस करायला सुरुवात करूया. उन्हाळा आला की सर्वांची मजा असते, ती म्हणजे आंबा खाण्याची. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत मनसोक्त आनंद घेतात. आंब्याला फळांचा राजा मानले जाते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आंब्यामुळे वजन कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी होते आणि याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. परंतु जास्त प्रमाणात जर आंबे खाल्ले तर तोटेही आहेत. वजन वाढू शकते. आंब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत. वजन कमी करण्यासाठी डाएटवर असाल तर आंबा खाऊ नका, कारण आंबा हा मुळातच खूप गोड असतो आणि यामध्ये जास्त कॅलरीज असतात. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करा. आरोग्यासाठी जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही आहेत. आंब्याच्या सालीमधला चमच्याने रस काढायचा आणि कोया ज्या आहेत त्या थोड्याशा पाण्याने धुवायच्या. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे रस असा जास्त पातळ करायचा नाही आणि जास्त घट्टही नाही. असा मध्यम प्रकारचा असा हा आंब्याचा रस आपल्याला बनवायचा आहे. पहा, इथे मी फक्त या 4 कोया धुण्यासाठीच थोडेसे पाणी वापरलेले आहे. आंब्याचा हा घट्ट गर असतो आणि त्याच्यामुळे हा घट्ट गर जो आहे तो आपण मिक्सरवर जर फिरून घेतला तर अगदी प्लेन रस होतो. तर आता हे कोया धुवून घेतलेले अगदी थोडेसे पाणी याच्यामध्ये आपण ओतून घेऊ. इथे मी 4 मोठमोठे आंबे घेतलेले होते म्हणून 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर गोड रस करायचा असेल किंवा कमी गोड तर त्या प्रमाणात साखरेचा वापर करायचा आहे. तर आता याच्यामध्ये आपण साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे.